नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 31. बाळप्पा दृष्टीआड झाल्यावर आपला गुरु शुद्ध प्रेमस्वरूप आणि बोधस्वरूप असून तो अविनाशी आहे, तो सर्वत्र भरलेला आहे, आपल्या आदि मध्यावसानी तोच आहे, आपणास त्यानंच अंतर्बाह्य व्यापलं आहे, म्हणजेच गुरुदेव परब्रह्म. हा अनुभव पंतांच्या ठिकाणी अधिकाधिक दृढावत चालला आणि सद्गुरूच्या बोधाचं मनन आणि निधिध्यास हे सुरू झाले. बाळप्पा पुढं दिसत असेपर्यंत मनन आणि निधिध्यास यानं पंतांच्या अंतःकरणात फारसा अवसरच नव्हता असं म्हटलं असताही चालेल. कारण त्यांनी आपल्या अद्भुत सामर्थ्यानं पंतांना जणू भारून टाकून पूर्णपणे आपलंसं केलं आणि अल्पावधीतच त्यांना राजयोगांतर्गत सांख्य, तारक आणि अमनस्क योग व शिवयोग यांची खूण पटवून देऊन आणि आपल्या दिव्य अवधूत खेळात खेळवून निरनिराळ्या प्रकारचे गूढ अनुभवही आणून दिले आणि आपण दीर्घ प्रयत्नानं मिळवलेल्या आत्मानुभवाचा गाभास त्यांच्या स्वाधीन केला. त्यामुळे त्या 2-3 वर्षांच्या अवधीत पंतांना एखाद्या चलचित्रपटातील देखाव्याप्रमाणे निरनिराळे अनुभव एकामागून एक येत गेले. अर्थातच त्यावेळी मनन आणि निधिध्यास करण्याला त्यांना सवडच नव्हती. ती त्यांना मागाहून काढावी लागली, किंवा असंही म्हणायला हरकत नाही की सद्गुरूंनी पंतांना आपल्या कृपेच्या विमानात बसवून विहंगम मार्गानं आत्मानुभवाच्या निशब्द शिखरावर नेऊन तेथील अद्भुत लीला दाखवल्या. पण त्या स्वानुभव शिखरावर जाण्याचे सामान्य जनांना सुलभ वाटतील असे धोपट मार्ग पंतांनाच मागाहून शोधून काढावे लागले. तसेच बाळप्पांचा बोध शेलका आणि सोलीवचे, म्हणजेच ते मोजक्या शब्दात अंतिम सिद्धांत सांगून आपल्या अद्भुत सामर्थ्यानं आणि प्रेमाकर्षणानं तो शिष्यांना पटवून देत असत. त्यामुळे शास्त्राधार देऊन तपशिलात शिरण्याचे त्यांना प्रयोजनच पडत नसे. म्हणजे त्यांनी या विश्वरूपी गूढ गणिताचे ब्रह्मात्मैक्य बोधरूपी उत्तर पंतांना सांगून आपल्या अजब युक्तीनं ते त्यांना पटवून दिले. पण ते काढण्याची वेदशास्त्रांना संमत असणारी सुलभ आणि सरळ रीती बसविण्याचं काम मात्र पंतांनाच मागाहून करावं लागलं. किंवा असंही म्हणायला हरकत नाही की बालावधूतांनी आधी कळस मग पाया या संतांच्या घरच्या न्यायानं ब्रह्मात्मैक्य बोधाचा अनुभव पंतांना आणून देऊन आणि सर्वत्र मला पहा हा आपला निर्वाणीचा बोध अखंड ध्यानी धरण्यास सांगून कळस उभारून ठेवला होता. पण स्वानुभवाच्या भक्कम पायावर त्या कळसाला साजेशी भव्य आणि सुंदर इमारत उभारण्याचं काम पंतांनाच करायला लावलं. सद्गुरूच्या कळस वचनरूपी अद्वैत बोधाला स्वानुभवाचा पाया रचून गुरुप्रतीतीशी आत्मप्रतीतीचा मेळ बसविण्याचे पंतांचे कार्य सद्गुरूचा वियोग झाल्यावर सुरू झाले. तसेच सद्गुरूचा बोध आणि स्वानुभव यांची महावाक्यादी श्रुतिवचन आणि आत्मानुभवी सिद्धांची संतांची वचनं यांच्याशी एकवाक्यता होणं अवश्य असल्यामुळे गुरुप्रतीती, आत्मप्रतीती आणि शास्त्रप्रतीती यांचा मेळ बसविण्यास बाळप्पांच्या वियोगानंतरच पंतांनी सुरुवात केली. या संबंधी त्यांनी असे उद्गार काढले आहेत की शास्त्रापेक्षा आपला अनुभव श्रेष्ठ आणि अनुभवापेक्षा सद्गुरुवचनी भक्ती अगर निश्चयाचा विश्वास श्रेष्ठ आणि तारक अर्थात सद्गुरु वाक्यच सर्वश्रेष्ठ. शास्त्रवचन, सद्गुरु वाक्य आणि आपला अनुभव यांच्यात किती मेळ बसतो ते पहावे.
जर आपला अनुभव कमी असेल तर तो कामास येत नाही. सद्गुरूचा अनुभव खरा आणि श्रेष्ठ. त्याच्या ठाई विश्वास धरून तो अनुभव आपलासा करून घ्यावा. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर. वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यादव.